हरिओम मित्रांनो, मी आहे विनीत आणि तुम्ही बघताय VRS व्लॉग्स। 2 दिवस झाले आपले बार्शीमध्ये आपण काम केलं। बार्शीमध्ये 1 दिवस, सोलापूरमध्ये 1 दिवस आणि आज लास्ट तिसरा दिवस आहे बार्शीमध्ये। आज फायनल आहे। आज 2 विजिट करायचा आणि कल्टी मारायची। उद्या सॅटर्डे संडे सुट्टी, सो निवांत उद्या। आता वाजलेत 9। मी ॲक्च्युली आवरले पटकन। आपल्याला ढोकी म्हणून एक गाव आहे, ढोकी, इकडे जायचं आहे। एक 50-60 किलोमीटर आहे। चलो आता चेकआउट करू। बॅग बहुतेक मला वाटतं घेऊन जावं, कारण एक नांदेड गाडी येते त्या रोडनं। मला वाटतं त्याच रोडनं 3 वाजता डायरेक्ट सातारला जाते ती गाडी। तो चलो फर्दर डिले नको करायला, खाली जाऊन चेकआउट करतो। ब्रेकफास्ट वगैरे मी करून आलो आहे, काय ब्लॉग करत बसलो नाही, कारण जरा काम पण करायचं होतं, मेल वगैरे चेक करायचे होते, जरा रिप्लायज करायचे होते, ते सगळे केले। आता डायरेक्ट कल्टी। चलो माझ्यासमोरनं कळम गाडी गेली। आपल्याला कळम गाडीनं जायचं होतं येरमाळ्याला, आणि येरमाळ्यातनं रिक्षा घेऊन एका कारखान्यावर जायचं, पण त्याचा स्कीम गणली, गाडी गेली। आता जरा दुसरी गाडी का बघू, समोर दिसते त्याला, पण इन टाईम आहे तसं एवढं पण नाही। तुम्हाला सांगतो प्लॅन, आपल्याला येरमाळ्याला जायचं आहे, येरमाळ्यात एक विजिट करायची आणि त्याच्यानंतर पुढं ह्याला जायचं आहे, डेमला जायचं। डेम नाही काय, टेरला जायचं। चलो आता बघू बस कुठली अवेलेबल आहे, आणि त्यानं आपण समोर लागली बहुतेक बस। चलो धाराशिव जी मला बस मिळाली, ही बस चालली बीडला, तर मला ही सोडली येरमाळ्याला। येरमाळ्यात उतरून मी एक विजिट करतो आणि त्याच्यानंतर मग तिथनं येडोशीला जायचं। येरमाळा, येडोशी, त्यानंतर टेरला जायचं। असं 2 ठिकाणी जाऊन टेरमध्ये 3-3.5 गाडी आहे डायरेक्ट नांदेड सातारा। ती गाडी मिळेल असं मला वाटतं। गाडी तर भारी भेटली, जागा बी काय, गर्दी काय एवढी नाही आहे। ही चालली बीडला। येरमाळ्यात वेळेत पोचले। आता इथनं डायरेक्ट रिक्षा करणार आणि कारखान्यात जाणार। मला वाटलं नाही घरी एवढं लवकर पोचून, 10:30लाच पोचलो इथं 15-20 मिनिटं रिक्षाला आहेत। आणि इथनं जायची एक जवळ एक देवी मोठी बरं का, येडेश्वरी, पण आता तिकडं काय जायला जमणार नाही, कारखान्यावर जायचं पहिल्यांदा। स्टँडमधनं बाहेर आलो की लगेच गाडी भेटली, ते बरं झालं। आता 11पर्यंत आपली पहिली व्हिजिट होईल, फक्त दुसऱ्या व्हिजिटला वेळ लागू नये, कारण जो कारखाना आहे ना तो बरोबर हायवेवर आहे, आणि तिथनं परत पुढं काय मिळत नाही। हायवेवर कुठल्या तिथे गाडी थांबत नाही, आताच हात करून वगैरे काय थांबतात त्याला। मी पोचलो कारखान्यावर आणि आज जातो। आता अजून काय ब्लॉग करत नाही, काय ह्या कारखान्यावर मला काय अपॉइंटमेंट मिळत नाही, कारण कोणच फोन उचलत नव्हतं। सो मी डायरेक्टच आलो विजिटला। आता इथेच बंद करतो कॅमेरा आणि आज जातो। चलो, ही पहिली विजिट तर सक्सेसफुल झाली इन टाईममध्ये। 12 वाजता आपण इथनं कल्टी। आता काय आलं माहिती आहे का, मग मी येत होतो ना रिक्षानं, तर एक लय भारी इंटरेस्टिंग एक किस्सा आला तुम्हाला सांगतो। काय आलं, मी बसमधनं उतरलो खाली आणि रिक्षा बघायला गेलो बरं का। तर रिक्षा मी बघत होतो, तर तिथं ऑलरेडी एका आजोबांचं निगोसिएशन चाललेलं रिक्षावाल्याबरोबर, आणि 1-2 जण आत बसलेले। तर ते मी विचारलं ह्या साईडला चालले का, कारखान्या साईडला, तर ते म्हणलं बसा। विचारलं किती रुपये, त्यानं पैसे वर सांगितलं मला, 20 रुपये पर सीट होतं। लगेच चाललेली म्हणून, नाही तर मी स्पेशल करून येणार होतो, म्हटलं जास्त वेळ थांबायचं नाही, जास्त वेळ लागू नये म्हणून। तर काय झालं, ते तो जो हे होता तिथले जो रिक्षावाला होता, तो त्या बाबांना म्हणला 80 रुपये द्यायला लागतील बरं का तुम्हाला, 80 का 100 रुपये द्यायला लागतील तुम्हाला। तर ते बाबा म्हणले हो देतो, पण लवकर चल। मला वाटलं कुठं देवा बिवाला जायचं काहीतरी, म्हणून म्हटलं चला। नंतर मला लक्षात आलं असं मला वाटलं की आपण तर स्पेशल जाणारच होतो, पण ते आजोबा एकदम जरा साधे होते ना, म्हणजे गरीब होते जास्त, तर ते यांना एवढे पैसे देण्यात आपण त्यांचे पैसे कशालाही करायचे ना, म्हणजे आपले पैसे ते दिल्यासारखं झालं, 100 रुपये ते देणार आणि आपण आपलं निवांत जाणार। तर मी काय केलं, त्या आजोबांना आपले 50 रुपये दिले, म्हणलं असू दे तुम्हाला, आणि रिक्षावाल्याला मी 20 रुपये दिले सीटचे। तर ते आजोबा मला म्हटलं असू दे, हे 50 दिलेत मी, म्हटलं राहू दे। नंतर मला त्या रिक्षावाल्यानं सांगितलं की ते आजोबांना बैलाला पाणी पाजायला द्यायचं होतं आणि 11 वाजले, मग ते उशीर झाला आहे म्हणून ते म्हणत होते की बाबा लवकर गेलं पाहिजे, बैलाला पाणी पाजलं पाहिजे। बघा म्हणजे माणसं पदरमोड करून राव ही करतात, आणि मी असं चाललो आहे चालत। आता काय मी बॅग तिथे ठेवली नाही, कारण काय तिथे जर ठेवली असतं तर परत मला बार्शीला जायला लागलं असतं, त्यामुळे काय गरज नव्हती तिथं बॅग ठेवायची। तर मी आता चाललो चालत, तिथनं जवळ जाता मला जायचं येडोशीला। येडोशीवरनं टेर, गावांची नावं तर एवढी कन्फ्युजिंग आहेत ना। बघा आपण आलो बार्शीतनं आलो आपण येरमाळ्यातनं आलो ही चोराखळीला कारखाना आहे। आता चोराखळीतनं चाललो आहे येडोशीला, येडोशीतनं जायचं आहे ढाकीला, ढाकीतनं जायचं आहे टेरला, टेरमधनं परत माघारी यायचं आहे येडोशीला, आणि मग कल्टी। थोडा मोठा हायवे, रस्त्याला कोणच नाही, मी एकटा चाललो।
वरनं सगळ्या गाड्या जातात. सगळं मागं पण मागं एखादी दुसरी गाडी, वरच गाड्या सगळ्या, तिकडं कोणच नाही. माझी कारखान्यावरनं निघालो ना तर तिथं मी एकाला विचारलं, म्हणलं मला येडोशीला जायचं आहे, काय बेस्ट वे काय? तर म्हणलं इथं जा, इथं बस स्टॉप आहे शेजारी जवळच, 1-2 लगेच तुम्हाला मिळेल तिथनं येडोशीला जायला. म्हणून मी आलो. तर मी आता 1.5-2 किलोमीटर झालं चालतोय. अजून बस स्टँड काय जवळ काय दिसत ना मला. आता एक डायव्हर्जन दिसते, आता मी तिथं जाऊन थांबतो आणि तिथनं चेक करतो बस मिळते का. अवघड काम. तिथनं मी ह्याला गेलो असतो बरं झालं सर. मला येरमाळ्याला परत गेलो असतो ते चाललं. सगळं हायवे आणि तिथनं हायवेला काय गाड्या थांबत नाहीत. बॅग माझी काय जास्त जड नाही म्हणून बरं आहे. 2 दिवसाचे कपडे आहेत ना, तर माझं लय अवघड झालं असतं हाल. बॅग मी तिथे काय ठेवली नाही माहिती आहे का. हॉटेलला मी जनरली काय करतो, चेकआउट दिवशी असतं तेव्हा मी तिथंच बॅग ठेवतो. पण ह्यावेळेस का नाही ठेवली, कारण माझा असं प्लॅन आहे, तिथं मी आता चाललो आहे न्यायला कारखान्यावर डोकी. त्याच रोडने डायरेक्ट नांदेड-सातारा गाडी येते. 3:30 वाजता वगैरे गाडी येते. मग पटकन तिथलं काम करायचं आणि तिथं 3:30ला येऊन थांबायचं, म्हणजे ती गाडी आपल्याला सापडेल, असं माझा प्लॅन आहे. आणि आता 12 वाजलेत, जो बस मिळायचे आपल्याला पूर्ण चान्सेस आहेत. आणि इथनं पुढलं काहीतरी मिळेल मला असं वाटते. डायव्हर्जन आहे जरा इथं. चलो काय गाडीच भेटत नाही. तर मला येरमाळ्याला जायला लागलं. मला इथे मला येडोशीला जायचं तर इथे राहू मला काहीतरी भेटेल. मला तिथं जगायला जायचंय, डोकीला जायचं. डोकीला कारखान्याला हायवेला बराच वेळ थांबलो बससाठी, पण बस काय मिळाली नाही, रिक्षा पण भेटली नाही. आता मी आलो इथे येडशीला. मला लिफ्ट मिळाली बघा, काकांनी दादांनी त्या लिफ्ट दिली. आता इथे येडशीत आलं. आता येडशीतनं डोकी डावलं होती. डोकी छोटंच बस स्टँड आहे येडशीचं. कान नाही मला नाही साफ करायचं, त्यालाच कान साफ करायला. येडशी बस स्टँड आली. लातूर बस आली. लातूर बस आली. एक अर्धा 1 तासात पोहोचेल गाडी मला वाटतं. असे गाड्या लवकर मिळाले की मला बरं वाटतं. काम करायला जरा उत्साह आहे, नाहीतर राग येतो लय. चलो आता येण्यासारखं बघतात लोक माझ्याकडे. बस एवढी खतरनाक आहे का नाही, सगळं हलत्यावर, सगळं इथं नाही एवढी पाड हलते. खाड खड्ड्यातनं जर गेली ना तर नुसता धाड. एक पार्ट असं नाही हलत नाही, सगळे हलते. काय बस काका पण असं नाही बघा, सगळं हलते. खाडा नुसता राडा झालाय बस. पाट्या पिठ्या सगळं गेलं बघा. बसमधनं 100 किलोमीटरचा प्रवास केला, तर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जायचं मनका घेऊन. बघा काय पट्ट्या पट्टी गेली, ठीक आहे खतरनाक. एकदा तर जीवराव माझ्या मुठीतनं काय म्हणतात, जीव मुठीत आला काय, जीव मुठीतनं सुटला. त्या बसमधनं उतरलो म्हणून. असली डेंजर बस होती, असली खडखडा वाजत होती. आणि ड्रायव्हर काय ऐकत नव्हता. ड्रायव्हर अजून चेपायचा, काय त्याला मजा येते काय कोण ऐकतो. चलो मी पोचलो डोकीत. आता समोर कारखाना दिसतो, 500 मीटरवर दिसला कारखाना. काय झालं माहिती का, इथं आपले पंप्स आहेत, पण जायला इथल्या कार्यकर्ता आपल्याला इन्क्वायरी देत नाही. त्यामुळे अर्धाची गाड्या घ्यायची. तर आता मी रस्त्याने येत होतो डायरेक्ट चालत काय दादांनी मला बघितलं आणि थांबले डायरेक्ट. बघा माणसं किती चांगली आहेत. चलो थँक्यू दादा. ओके फायनली ही विजिट संपली आणि अशा पद्धतीनं आपली बार्शीची टूर संपत आहे. सांगता समारंभ झालेला आहे आणि मला इतकी बेकार भूक लागली, मला बोलायचं अजिबात मूड नाही. त्यामुळे आता ही विजिट संपली. आता जाऊन जेऊ आणि बसची वाट बघू. नंतर मग तसं आपलं विजिट एक नंबर आहे, क्वालिटी ॲज युजल. काय लगेच काय काम मिळालं असं काय वाटत नाही. जाऊ दे नंतर बोलू. बाय बाय. एवढी बेकार भूक लागलेली का नाही. आलो डायरेक्ट जेवायचं नाही, जरा सिस्टम घडली आहे, जरा छोटं हॉटेल आहे, बट जे आहे अवेलेबल ते आणलं. भात खाल्ला, जरा समोसा खातोय. ह्या साईडला जरा सगळे असे छोटे हॉटेल आहेत पत्र्याची वगैरे. मग ॲस्थेटिकली काय जज करून आता भूक लागली. आता जरा जीवात जीव आला म्हणून ब्लॉक करून सांगावं मला.
खाऊन झाले आपलं ऑलमोस्ट 2 घास झाले. क्वालिटी नंबर आहे, टेस्ट लय भारी आहे, बट थोडंसं ॲस्थेटिक नाही पण चलो जायचं झाले डायरेक्ट सातारा. 1 तास झाले तर थांबलो. डोकी भेटलो अजून बस नाही आली. बेकार गर्दी आता तर मजा येणार वर चढताना. अवघडही बारशी अगदीच पोच नाही पण लास्टला तरी पासून जागा मिळाली. आता मी तिथं बार्शीतनं फिगर आउट करतो. नांदेड सातारा गाडी तर काय आलीच नाही आणि आता तिची वाट बघणं अवघड काम आहे. नाही तर परत पुढं जायला खूप लेट होईल. त्यामुळं इथं तर बार्शीला जातो आणि बार्शीतनं चेक करतो काय करायचं, मग फिगर आउट करू. पंढरपूरला जाऊ किंवा मग अकलूजला तर नको जायला मला. आता काय रिलायबल ऑप्शन नाही आहे. पंढरपूरनं बरं पडतं. काय आलं डोकीवरनं डायरेक्ट गाडी भेटली नव्हती बार्शी. तर बार्शीला पोचलो. आता मला वाटलं जायला इथनं नांदेड गाडी भेटेल, पण ते नांदेड गाडी दुपारची आहे. मला वाटलं 3चं टाईम आहे, पण ते ॲक्च्युली 12-1चीच आहे. आता काय करतो इथनं पंढरपूरला जातो. पंढरपूरवरनं गाडी मिळेल. पंढरपूरनं आहे 7:30-8ला एक गाडी आहे. आता किती वाजलेत 6:30 ना 7:30. आता तर गाडी भेटली मला एक थोड्या वेळात, तर बरं होईल जरा जाऊ आपण लवकर घरी. 11 वाजेपर्यंत पोहोचू, नाही तर मग बराच लेट होईल. बघा जातो चलो काय करू. 6:30 आता येईल गाडी पंढरपूरला. त्या गाडीत बसू, त्या गाडीनं कळते काय आहे. गाडी येत नाही, वारीमुळे फुल चालल्यात सगळ्या पंढरपूरला. म्हणजे कुठनं पण कुठल्या तरी गाड्याला कुठल्या तरी आगारातनं सगळ्या फुल होऊन येतात. त्यामुळे आता मी काय थांबलो नाही. आता मला स्टँडिंगनं मी जातो पंढरपूरला, कारण पंढरपूरमधनं 7ला गाडी 7:30ला. आता वाजले 6. 1-1.5 तास ॲटलीस्ट जर पोचलो साताराला लवकर जाऊ. म्हणजे जर थांबलो मी बसची वाट बघत बसून मिळेल मला सीट नाही असं नाही, पण पुढं लय तर असेल मग रात्री लय उशीर 12-1 वाजून 1 तरी वाजेल. मग पुढं 7:30ला जर गेलं तर 11 वाजेपर्यंत 11-12पर्यंत घरी आपल्या पोचतो. त्यामुळं जाऊ स्टँडिंग जागा मिळेल तिथं मिळेल. मागचं खाली पण ओके. काय झालं का कुर्डुवाडीत गाडी पोचली तर सगळ्यांना वाटलं की यायला जागा मिळेल इथं तरी बसायला, कारण कुर्डुवाडी जरा मोठं जंक्शन आहे. पण प्रत्येकजण जे उभे होते ना ते प्रत्येकजण मान वर करून बघत होतं की बाबा ठीक आहे आता कोण उतरते, कोणतरी उतरेल. पण कोणच उतरलं नाही. उलट जी खाली गर्दी होती ती परत बसमध्ये चढली आणि अजून गर्दी वाटली. आता मी म्हटलं जास्त हे न घेता, टेन्शन न घेता, जास्त विचार न करता मी आपल्या दारात बसलो खाली. म्हटलं बसला तर पाहिलंय उभं राहिले 2 तास तेव्हा उभं राहिलेलो, काल पण उभं राहिलेलो. अजून उभं राहिलं तर अवघड होईल म्हणून म्हटलं आपला त्या खुर्चीचा आधार आपल्याला. चलो आता पंढरपुरात भेटू. गर्दी किती तर निम्मी माणसं गेल्यानंतर मी रेकॉर्डिंग करतो. गाडी जशी पंढरपुरात पोचली जसं कुठेही न थांबता डायरेक्ट मी बसमध्ये झालो. बरोबर 8ची गाडी होती आणि 8 वाजता पोचले. ओके ऑल राईट. तर आता वाजलेत किती वाजले बावडे 12 वाजले आणि मी पोचले घरी. बावडा मला घ्यायला आला होता. आता विचार करा. गुड नाईट. आता मी हो थँक्यू बावडा. आणि तुम्हाला सांगतो मी तिथनं निघाले 3:30ला. कुठनं डोकीतनं 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12. जवळजवळ 9 तास लागले तुम्हाला डोकीतनं कारखान्यावर निघाल्यापासून घरी पोचायला. आता जाऊन जेवतो. रस्त्यात काही जेवलो नाही, ढाबा काढलेला होता तो. चलो तर ये ब्लॉग मैं अभी इधर ही ख़त्म करता है. बाय बाय, गुड नाइट.